अरेस्टची मजल कुठपर्यंत गेली आहे पाहूयात। देशभरात सुमारे 30,000 कोटींच्या व्यवहारांशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या सायबर फसवणूक आणि डिजिटल अरेस्ट रॅकेट प्रकरणी ईडीनं 2 जणांना अटक केली आहे। फहीम मोईम हुसेन सय्यद आणि नईम मुईन सय्यद यांना रविवारी मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं। ईडीच्या तपासानुसार या कथित सायबर गुन्हेगारी नेटवर्क विरोधात देशातील 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुमारे 150 ते 160 FIR दाखल असून जवळपास 300 पीडितांच्या तक्रारी समोर आल्यात। या प्रकरणाचा तपास गोव्यातील एका महिलेच्या तक्रारीनंतर सुरू झाला। मे आणि जून 2025 या कालावधीत तिला कथितरित्या डिजिटल अरेस्ट करण्यात आलं। त्यानंतर भीती दाखवून तिच्याकडून 2,60,00,000 तथाकथित सिक्रेट सुपरविजन अकाउंट्समध्ये जमा करून घेण्यात आल्याचा आरोप आहे। तपासादरम्यान या पैशांचा मार्ग काढताना ईडीला हे पैसे विविध बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आल्याचं आढळलं। त्यानंतर काही रक्कम रोख स्वरूपात काढण्यात आली आणि RBI कडून परवानाधारक मनी चेंजर्सच्या माध्यमातून परकीय चलनामध्ये रूपांतरित करण्यात आल्याचा सुद्धा संशय आहे। सूत्रांच्या माहितीनुसार तपास यंत्रणेला या नेटवर्कनं सुमारे 27,000 कोटींचे बँक व्यवहार केल्याचा संशय आहे। याशिवाय 3,000 कोटींचे रोख व्यवहार झाल्याचा सुद्धा अंदाज आहे। पीडितांकडून कथितरित्या फसवणूक करण्यात आलेली रक्कम सुमारे 4,000 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे। डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय असतं ते पाहूयात। अज्ञात क्रमांकावरून फोन करून आम्ही पोलीस किंवा ईडी अधिकारी आहोत असं खोटं सांगितलं जातं। एका मोठ्या घोटाळ्यात तुमचं नाव आलंय, त्याची चौकशी सुरू आहे असं सांगून तुम्हाला घाबरवलं जातं। तुमच्या खात्याची चौकशी करायची आहे, त्यामुळे सर्व रक्कम ट्रान्सफर करा असं सुद्धा सांगितलं जातं। आणि अशा फसवणुकीला अजिबात बळी पडू नका। या सर्व काळात तुम्हाला डिजिटल पद्धतीनं अटक करत आहोत असं सांगितलं जातं। म्हणजेच मोबाईलचा कॅमेरा सुरू करा आणि फोन समोरून हलवू नका असं बजावलं जातं। तुम्हाला अटक होईल, घर जप्त होईल, कुटुंबियांना त्रास होईल अशी भीती सुद्धा दाखवली जाते। हजारो लोकांना अनेक दिवस एकाच ठिकाणी बसवून ठेवल्याचे प्रकार याआधी अनेक वेळा घडलेत। घोटाळा खरा वाटावा म्हणून पोलिसांचा गणवेश परिधान केला जातो, मागे पोलिसांचा फलक सुद्धा लावला जातो। काही प्रकरणांमध्ये तोतया न्यायाधीश जागेवर खोटे निर्णय निर्गमित केले जातात। तोतया न्यायाधीश सुद्धा तुम्हाला समोर कॅमेरा समोर दिसेल। तर माजी पोलीस अधिकारी PK जैन यांनी कसं विश्लेषण केलंय पाहूयात। अशा प्रकारचे भामटे हे तुमच्यापेक्षा किंवा लोकांपेक्षा, शिक्षित लोकांपेक्षा कितीतरी कमी शिकलेले, फक्त त्यांची चलाखीमुळे ते लोकांचे हाल करीत आहेत आणि त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये काढून घेत आहेत। आणि याला एक 2-3 कारण आहेत। एक तर लोक प्रलोभाला बळी पडतात, दुसरा ते सायबर अरेस्ट किंवा डिजिटल अरेस्ट नावाचा जो प्रकार आहे त्याला बळी पडतात। RBI, विविध बँका, सरकार हे वारंवार लोकांना सांगून थकलेले आहेत की डिजिटल अरेस्ट नावाचा काहीही प्रकार नसतो। कोणीही व्यक्ती तुम्हाला डिजिटली अरेस्ट करू शकत नाही। तो जरी खरा पोलीस अधिकारी असला तरी सुद्धा कायद्यामध्ये डिजिटल अरेस्ट करण्याची कोणतीही तरतूद उपलब्ध नाही। तरी सुद्धा डिजिटल अरेस्ट करून 2-2, 3-3 दिवस डिजिटल अरेस्ट मध्ये ठेवून विशेषतः जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये काढले जातात। आणि एखादा माणूस येतो, फोन करतो, सुरुवातीला धमकी देतो, तुमच्या काही तुम्ही पॅकेट फॉरेनला पाठवला, तुमच्या एक पॅकेट फॉरेनवरून आलेला आहे, त्याच्यामध्ये ड्रग्ज सापडले आणि त्याच्यानंतर लगेच ते कुठल्या तरी दुसऱ्या अधिकाऱ्याच्या नावाने आणि तो काही युनिफॉर्म घातलेला एक माणूस, म्हणजे अशा प्रकारचा बनाव करतात की त्यांना समोरच्या लोकांना वाटते की हे खरं सरकारी तंत्र कार्यान्वित आहे, परंतु तशा काही नसते। तर हे मला असं वाटते की लोकांना अतिशय सावध होण्याची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारचे जे भामटे आहेत त्यांना एकतर जे अनोळखी नंबर आहे त्याचा फोन घ्यायचे नाही।
अतिशय महत्त्वाचं आहे ऑनलाईन स्कॅम पासून कसं वाचायला पाहूयात. डिजिटल अरेस्ट असा कायद्यात कुठलाही प्रकार नाही, त्यामुळे याला बळी पडू नका. पोलिसांना चौकशी अटक करायची असल्यास पोलीस घरी येतात, फोनवरून अजिबात संवाद साधत नाहीत, हे लक्षात ठेवा. कुटुंबियांना गुन्हा केला असेल तर पोलीस आधी गुन्हा दाखल करतात, मग तपास सुरू होतो, हेही लक्षात असू द्या. फोनवरून असा कुठलाही संवाद होत नाही. कुटुंबीय किंवा ओळखीच्याला अटक झालीच तर त्याबद्दल पोलीस फोन करून सांगत नाहीत. अटक झालेली व्यक्ती किंवा त्याचा वकील तुम्हाला फोन करेल, त्यामुळे असा फोन आला तर अजिबात त्याला बळी पडू नका. आम्ही पाठवलेली ऑनलाईन फाईल डाउनलोड करा असं सांगितल्यावर तसं अजिबात करू नका. तुमचा मोबाईल पहिल्यांदा हॅक केला जाऊ शकतो आणि तुमची फसवणूक होऊ शकते. कुठल्याही प्रकारे तुमचा फोन किंवा संगणकाचा ताबा हा दुसऱ्याला देऊ नका. पिन तुमच्याकडून मागितला जाईल किंवा अन्य तत्सम माहिती मागितली जाईल, देऊ नका. वाहनांचं चलन भरा असं सांगण्यासाठी वाहतूक विभाग साधारण मोबाईलवरून मेसेज करत नाहीत. मात्र हा मेसेज पाठवून अनेकांची याआधी फसवणूक झाली आहे. VTRTO अशा धाटणीचा मेसेज येतो आणि दंड सरकारी वेबसाईटवर जाऊन भरावा लागतो. त्यामुळे RTO करून तसा मेसेज येत नाही. कुणालाही फोनवर ATM पिन किंवा वेब बँकिंगचा पासवर्ड हा कधीही देऊ नका. कुठलीही बँक खात्याची माहिती फोनवर मागत नाही, हे लक्षात असू द्या. तरीही तुम्हाला भीती वाटली तर बँकेत जाऊन विचारा, पण फोनवर पिन सांगू नका, नाहीतर तुमची ऑनलाईन फसवणूक होणार आहे. तर या ऑनलाईन घोटाळ्यांचे प्रकार किती आहेत त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात. मोठ्या घोटाळ्यामध्ये तुमचं नाव आलंय, ताबडतोब पैसे आमच्या खात्यात जमा करा असा तुम्हाला फोन येईल, तुम्हाला घाबरवलं जाईल आणि तुमची फसवणूक होईल. ड्रग्ज कुरिअरमध्ये तुमचा आधार क्रमांक आढळलाय, अटक नको असेल तर पैसे जमा करा असं सांगून सुद्धा तुम्हाला फसवलं जाईल. तुमच्या मुलाला बलात्कार प्रकरणामध्ये अटक झाली आहे, सोडवण्यासाठी पैसे जमा करा असाही तुम्हाला फोन येईल, तुम्हाला घाबरवलं जाईल. प्रलंबित वाहन चलन तातडीनं भरा, सोबत बनावट लिंक सुद्धा पाठवली जाईल. ती लिंक जर तुम्ही ओपन केलीत तर तुमची फसवणूक होईल. तुमचं Amazon किंवा फ्लिपकार्ट पार्सल अडकलं आहे, मिळवण्यासाठी पैसे जमा करा असाही तुम्हाला मेसेज फोन येऊ शकतो. नवी गाडी घेतल्यावर 15 वर्षांचा रोड साईड असिस्टंट सरकारकडून मोफत, नोंदणी शुल्क तातडीनं भरा असं सांगितलं जाईल. तुमचं बँक खातं आजच ब्लॉक होणार आहे, तसं होऊ नये म्हणून तातडीनं पासवर्ड सांगा आणि तुम्ही पासवर्ड सांगितलात तर तुमची फसवणूक होईल. तुमचा फोन नंबर आजच बंद होणार आहे, तसं होऊ नये म्हणून तातडीनं खालील लिंकवर क्लिक करा असंही तुम्हाला सांगितलं जाईल. तर ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत. तुम्ही 25 लाखांची लॉटरी जिंकली आहे, GST सह आणि अन्य शुल्क लगेच भरा, नाही तर बक्षीस मिळणार नाही असं सांगूनही तुमच्याकडून फसवणूक केली जाऊ शकते. तुम्हाला अमुक गोष्टीचे पैसे परत मिळत आहेत, तातडीनं QR कोड स्कॅन करा असंही सांगितलं जाईल. रेल्वे किंवा मंत्रालयामध्ये नोकर भरती सुरू आहे, नोकरी मिळवण्यासाठी तातडीनं पैसे पाठवा असं सांगूनही फसवलं जाईल. सोशल मीडियावर आधी मैत्री करून वैद्यकीय खर्चासाठी पैसे मागितले जातील.